नमस्कार, मी माधुरी तोरवाड, नवी मुंबई नेरवेळ. आज मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे आणि हे शेअर करताना मला खूप आनंद होत आहे की मी आज अबॅकसची टीचिंग कोर्स पूर्ण झालेला आहे आणि मी आज अबॅकसची टीचर झालेली आहे आणि ज्या इन्स्टिट्यूट मधून झालेली आहे त्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे किड्स इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट आणि ह्याच्यात सर्वात मोठं योगदान आणि असं इथे म्हणजे शुभदा पावळे मॅडमचं. त्यांच्याबरोबर मी त्यांचे पार्टनर, त्यांचे समोर त्यांचे मिस्टर यशोधन सर आणि उन्नती मॅम यांचंही धन्यवाद करेन की हा कोर्स शिकत असताना शुभदा मॅडमनी जे काही व्हिडिओज बनवले होते त्या व्हिडिओच्या मार्फत मी हा कोर्स इतक्या सोप्या रीतीने करू शकले की मला वाटलंही नव्हतं की मी इतक्या लवकर हा माझा कोर्स पूर्ण करू शकते. आणि यशोधन सरांनी मला इतक्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक टप्प्याला गायडन्स दिलेला आहे. म्हणजे माझे काहीही क्वेरीज असो हे कोर्स शिकताना मी पहिली गोष्ट म्हणजे अबॅकस हे काय आहे आणि हे कसं शिकायचं आणि कशासाठी शिकायचं ह्याचं मला गायडन्स त्यांनी दिलं. मला ऍक्च्युली नक्की हे माहीत नव्हतं. मी एक टीचर आहे आणि गृहिणी सुद्धा. माझे स्वतःचे घरी क्लासेस चालतात, पण मी सतत बघत होते की अबॅकस म्हणजे बाहेर जाता येता सुद्धा सगळे बहुतेक ठिकाणी हल्ली अबॅकस हे शिकवले जात आहे, बोर्ड लावलेले आहेत. तर हे अबॅकस नक्की काय असतं अँड आय वॉज व्हेरी क्युरियस की काय आहे अबॅकस. म्हणजे एवढं शाळेमध्ये तर गणित हा विषय शिकवला जातोच, पण ह्याच्यामध्ये स्पेशल असं शिकण्यासारखं काय आहे. तेव्हा मी असंच इंटरनेटवर सर्फिंग करत असताना मला किड्स इंटेलिजन्सची ऍड दिसली आणि मी त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये कॉन्टॅक्ट करून याची माहिती घेतली आणि मला असं कळलं की अबॅकस हा विषय नुसता गणित शिकायसारखा असा नाहीये. तर जशी म्हणजे मी तुम्हाला म्हणजे एक एक्झाम्पल देऊन सांगेन. म्हणजे आपण एक नवीन टेक्नॉलॉजी येते मोबाईलमध्ये किंवा नवीन प्रकारचे मोबाईल आणि त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर अपडेट होत असतात, तर प्रत्येक जण लहान मुलगा सुद्धा अगदी ते नवीन गोष्टी शिकत असतो. व्हिडिओज कसे बनवायचे, रील्स कसे बनवायचे. तसे आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्येही अबॅकस मध्ये गणित हा विषय किती सोप्या पद्धतीने आणि किती फास्ट पद्धतीने आपल्या मुलांना शिकवला जातो आणि तेही तुमचं मी म्हणेन कॅल्क्युलेटर न यूज करता मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देऊन ते कसं फास्ट मध्ये शिकता येईल हे या अबॅकस मध्ये शिकवलं जातं. आणि दुसरा फायदा म्हणजे अबॅकस शिकण्याचा आणि मुलांना शिकवण्याचा म्हणजे मुलांची हल्ली मुलं फार म्हणजे अशी चंचल आहेत की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फार कमी होतं. कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही प्रत्येक गोष्टीत, कारण शिकण्यासारखं भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत, पण कुठलं शिकायचं, कसं शिकायचं आणि किती कॉन्सन्ट्रेट देऊन शिकवायचं, एकाग्रता नसते. तर ह्या अबॅकसच्या मेथडतर्फे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन, त्यांची एकाग्रता वाढते, त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. इव्हन जेव्हा मी शिकत होते ऍज अ स्टुडंट म्हणून, तर स्टार्टिंगला थोडं डिफिकल्ट वाटत होतं, पण मी जसे लेवल्स आता ह्याच्यामध्ये प्रत्येक लेवल्स आहेत शिकताना, ते लेवल्स 9 to 10 लेवल्स आहेत. ते शिकताना माझ्यामध्ये मी स्वतःमध्ये म्हणजे एक्सपिरियन्स केलं की माझ्या बुद्धीला फार चालना मिळते आणि माझं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय आणि मी फास्ट ते कॅल्क्युलेशन करू शकते. त्याचप्रमाणे हा उपयोग आपण ऍज अ टीचर म्हणून जेव्हा स्टुडंटना आपल्या मुलांना शिकवतो तेव्हा मुलांनाही तोच फायदा होतो आणि मुलं कॅल्क्युलेटरचा न उपयोग करता अबॅकस फार सोप्या रीतीने शिकतात. आता तुम्ही म्हणाले की इथे मी एक बोर्डवर अबॅकसचं टूल जे आहे, जे आपण शिकत असताना आपण वापर करतो आणि मुलांनाही वापर करायला देतो आणि या अबॅकसच्या टूलवर कॅल्क्युलेशन शिकले जातात, अबॅकस शिकलं जातं. तर हा अबॅकस आहे, हा 2 प्रकारचे अबॅकस असतात ऍक्च्युली, जॅपनीज आणि चायनीज. तर हे जे चित्र बघताय, ही जी फ्रेम आहे ही आहे जॅपनीज पद्धतीची आणि जी अशा प्रकारची दिसते. आपल्या इंडियामध्ये हे टूल वापरलं जातं, ह्याच्यावर आपण मुलांना
अबॅकस शिकवतो. तर जसं तुम्ही बघताय इथे बोर्डवर, इथे ही फ्रेम आहे आणि हे जे हे जे प्रत्येक रॉड्स आहेत त्याच्यावर बीट्स आहेत. हे म्हणजे ह्याला आपण गोट्या म्हणता येईल, तसे ह्याच्यावरही दिसतात तुम्हाला. ह्या वरच्या साईडला गोट्या आहेत, बीट्स आहेत, त्याला बीट्स म्हणले जातात, त्याला अप्पर बीट्स म्हणले जातात. आणि खालच्या साईडला जे आहेत लोअर साईडला त्यांना लोअर बीट्स म्हणलं जातं. हा एक डिवायडर आहे, जसा इथेही दिसतोय तुम्हाला. हा एक डिवायडर आहे आणि ह्या डिवायडरच्या खालच्या टप्प्याला लोअर बीट्स आणि वरच्या टप्प्याला अप्पर बीट म्हटलं जातं. या डिवायडरला युनिक पॉइंट म्हटलं जातं. ही प्रत्येक पॉइंट्स म्हणजे जसं आपण मॅथ शिकताना 1s प्लेस, 10s प्लेस, 1000 प्लेस असे जे असतात त्याच्यासाठी जसं उपयोग केला तर ह्या युनिट पॉइंटचा त्याच्यासाठी उपयोग केलेला जातो. याला मिडल बारही म्हणतात. ओके, सो अशा प्रकारे हे अबॅकसचं टूल आहे जे मी तुम्हाला इथेही दाखवलेलं आहे. आणि ह्याचा उपयोग करून मुलांना गणित अबॅकस शिकवलं जातं. तर ते शिकत असताना मला फार काही प्रश्न येत होते आणि ते प्रश्न मला व्हिडिओमधनं तर मला शिकायला मिळतच होतं. शुभदा मॅडमनी तर खूप छान व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मी स्पेशल थँक्स त्यांना म्हणेन की या व्हिडिओ मार्फत म्हणजे मुलांना कधी म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण स्कूलमध्ये जाऊन सगळं काही शिकू शकतो, पण हल्ली व्हिडिओच्या मार्फत इतका सोपं झालं आहे शिकणं. आणि शुभदा मॅडमने इतक्या सोप्या पद्धतीने हा कोर्स शिकवला आहे. त्याच्याशिवाय त्यांचे दर गुरुवारी PRSचे क्लासेस असतात, त्या क्लासेस मार्फत सुद्धा तुम्हाला टीचर्सना जे काही म्हणजे मलाही काही अडथळे होते सॉल्व्ह करताना, कधी कधी मला ते पटकन सॉल्व्ह करता येत नाही, तर ते प्रश्न आपले सॉल्व्ह केले जात होते. आणि अशा पद्धतीने शिकत माझा हा जो प्रवास होता तो अतिशय सोपा, सरळ आणि एन्जॉयबल झाला. तर आणि मी आज खूप कॉन्फिडंट आहे की मी माझा स्वतःचा अबॅकसचा क्लास ओपन केलेला आहे. तर मी ह्या सर्व गोष्टीचं श्रेय आणि सर्वांना अबॅकसच्या आणि किड्स इंटेलिजन्स इन्स्टिट्यूटच्या सर्व टीमना मी धन्यवाद देईन की हा कोर्स शिकण्यासाठी मला त्यांनी सर्वांनी, शुभदा मॅडम, उन्नती मॅम, प्रज्ञा मॅम, यशोधन सर यांना स्पेशल थँक्स मी देईन. कारण माझ्या सगळ्या क्वेरीज शुभदा मॅडमनी ते केल्या, त्याच्याबरोबर सरांनी सुद्धा मला खूप हेल्प केली माझ्या सगळ्या क्वेरीज सॉल्व्ह करण्यासाठी. आणि हा जो कॉन्फिडन्स आज तुम्हाला जो दिसतोय तो फक्त किड इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट स्कूलच्या मुळेच मला आलेला आहे. तर थँक्यू सो मच. आणि मी प्रत्येक टीचर्सना हे सांगेन की तुम्ही अबॅकस म्हणजे एक गृहिणी आहात, तुम्हाला वेळ मिळत नाहीये किंवा आपल्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत, तर ह्या सगळ्या बाजूला ठेवून थोडंफार एक तास स्वतःसाठी द्या आणि बघा तुमच्यामध्ये तो कॉन्फिडन्स नक्कीच येईल आणि तुम्ही एक ग्रेट टीचर्स होऊ शकाल आणि मुलांना अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवू शकाल. सो धन्यवाद.